बीडनंतर आता शिर्डीमध्ये पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर टीका केली आहे। गाडा आला आणि घाटात झाला राडा, थिल्लरपणा सोडून संस्कृती टिकवणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिलाय। शिर्डीमध्ये भरलेल्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपात त्यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं होतं। कीर्तनकारानं 5,000 रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात त्यांनी बाजार मांडला, देवाचा बाजार मांडला आणि 3 गाण्याला लोक 1.5 लाख रुपये देतात आणि सगळ्या भाडून घेतात। काही होतं तीनच गाणे पण शिट्ट्या। गाडा आला आणि घाटात राडा झाला, निम्या पोरांचे डोकं फोडून गाडा गेला। थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेची आहे। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातलं भांडण आता दिवसेंदिवस वाढत चाललंय। पत्नीनं अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नी आलिया आणि भाऊ शमसुद्दीनच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय। नवाजनं या दोघांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला। या प्रकरणाची सुनावणी आता 30 मार्चला होणार आहे। अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणाचे तार राजस्थानमधल्या जोधपूरशी जोडल्याचं आता समोर आलेलं आहे। या प्रकरणी जोधपूर आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जोधपूरमधल्या रोहिचा कलान इथून 21 वर्षीय धाकडराम विष्णोई याला अटक केली आहे। मुंबई कोर्टानं त्याला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जोधपूर येथे तपास केला असता एक संशयित आरोपी मिळून आला। त्याची काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व आज माननीय न्यायालयापुढे त्याला उपस्थित केले असता त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली। सदर व्यक्तीचे नाव धाकडराम रामलाल सियाग असून हा जोधपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। यावरती याआधी सुद्धा 2021ला एक भारतीय हत्यार कायदा कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। तसेच काल मिळालेल्या माहितीनुसार पंजाब येथे सुद्धा त्याने एक मेल पाठवला आहे धमकीचा, त्या अनुषंगाने पंजाब पोलिसांनी सुद्धा त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल केलेला आहे।